हाय एव्हरीवन. आज आपण एक डाएट आणि झटपट होणारी एक हेल्दी रेसिपी ज्यूस रेसिपी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अननस आज पहिलं ज्यूस आहे आपला. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी लागणार आहे अननस, जे की मी व्यवस्थित कट करून घेतले, साखर, काळं मीठ, चवीनुसार काळं मीठ आणि पाणी. बर्फ, उन्हाळ्यामध्ये आपण बर्फाचे आईस क्यूब पण म्हणजे बर्फ पण घालू शकतो. त्यासाठी अननसाचं काय करायचं, छोटे छोटे पीसमध्ये अननस कट करून घ्यायचं. फार मोठे पण नाही ठेवायचे आणि फार छोटे पण नाही. मिक्सरमध्ये इझिली होतील अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हा ज्यूस आपण मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये, म्हणजे ताक ज्याच्यामध्ये बनवतो ना, त्याच्यामध्येही करू शकतो. किंवा तुमच्याकडे जर मिक्सर असेल किंवा ज्युसर असेल तर तुम्ही ज्युसरमध्ये पण हे इझिली बनवू शकता. माझ्याकडे असा एक ज्युसर आहे, बॉटल टाईपमध्ये. त्याच्यामध्ये मी काय करते, पूर्ण जे अननसाचे क्यूब कट करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेते. फार इझी होणारी रेसिपी आहे आणि अगदी बाहेर ज्यूस सेंटरवर जसा ज्यूस मिळतो ना, सेम तशीच टेस्ट येते. फक्त बनवायला आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण हे बनवायला जात नाहीत. हे पूर्ण मी अननसाचे जे क्यूब्स केले होते ना, ते त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काळं मीठ थोडंसं घालून घेते. काळं मीठ झालं की 1-2 चमचे साखर. तुम्ही जर डाएटवरती असाल तर थोडंसं कमी पण साखर घातली तरी चालेल, किंवा शुगर फ्री जरी असेल तर शुगर फ्री 1 चमचा जरी घातला ना वरून तरी चालेल. ज्यूस बनवल्याच्या नंतर मी याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेते आहे. अननस जर गोड असेल ना तर कमी साखर घातली तरी पण चालेल. मी याच्यामध्ये 2 चमचे घालून घेते. आणि पाणी तुम्हाला कितपत क्वांटिटी कशी हवी आहे, पातळ किंवा थोडासा जाड, घट्ट, त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण पण करू शकता. उन्हाळ्यामध्ये आपण आईस क्यूब घालतो. आता थंडी आहे असल्यामुळे मी त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि हे फिरवून घ्यायचं. मिक्सरला जरी फिरवलं तरी चालेल. फक्त सुरुवातीला काय करायचं, ऑन ऑफ या म्हणजे चालू बंद, थोडंसं चालू आणि बंद अशा प्रोसिजरमध्ये आपण हे ज्यूसर करून घेणार आहोत. आणि नंतर जेव्हा ते बऱ्यापैकी पातळ होईल तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली 2 मिनिट चालवू शकता. आत्ता काय घ्यायचं, गाळून घ्यायचं. मी ते गाळून घेतलेलं तुम्हाला दाखवलं नाही आहे. हे गाळून घ्यायचं. मस्त टेस्टी ज्यूस तयार. कशी वाटते रेसिपी नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.